नाम सय्यद सादिक अहमद। ते मॅडमने मला संपर्क साधले होते 2-3 वेळे, म्हटले थोडासा वेळ काढून ते कॅम्प घेऊन टाकू। 199 रुपये पर कार्ड घेतोय मी। हे NCNC कार्ड आहे, शासनतर्फे राबवले जाते ते काय लोकांना एजंट कडून पण भेटतात, डेपोला पण जातात। डेपोला गेल्यावर गर्दी असते म्हणून मॅडमने नियोजन केले म्हणून मी इथे कॅम्प लावले। नागरिकांना असं सांगायचे की गर्दी करू नका, सगळ्यांचा नंबर येईल, होईल, काय टेन्शन घेऊ नका। खऱ्या अर्थाने या गावामध्ये कॅम्प घ्यायचं शोभाताईंचं फार दिवसापासून चाललं होतं। आज शेवटी कोकणे साहेब असतील, बाकीचे डेपो मॅनेजर असतील आणि आज या ठिकाणी जुन्नरवरनं सय्यद साहेब या ठिकाणी आले। खऱ्या अर्थाने 199 रुपयामध्ये या ठिकाणी हे कार्ड सर्वसामान्याला मिळते आणि माझी या ठिकाणी विनंती आहे सगळ्यांना की सगळ्यांचे कार्ड या ठिकाणी मिळणार आहेत। काही ठिकाणी काय होते, थोडंसं रेंजचा थोडा प्रॉब्लेम या ठिकाणी येतोय, त्याच्यामुळे थोडीशी अडचण या ठिकाणी होती। तरी मी सगळ्या महिलांना मी एकच आव्हान करेल की 199 मध्ये या ठिकाणी जसा हा कॅम्प घेतला तसे सगळ्या ठिकाणी जुन्नर तालुक्यामध्ये आपण राजे ग्रुपच्या मार्फत या ठिकाणी कॅम्प घेणार आहे आणि जिथं जिथं आपले राजे ग्रुपचे सदस्य आहेत तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधा। येणाऱ्या काळामध्ये सर्व महिलांचे 199 रुपयामध्येच कार्ड मिळणार आहे आणि ज्या ठिकाणी जास्त पैसे घेतले जातात ते तुम्ही आमच्याशी संपर्क साधा, आपण त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करू। एक कारवाई आपण या ठिकाणी आळ्या फाट्यावरती केलेली आहे की ज्यांनी 300 रुपये या ठिकाणी सर्वसामान्य महिलांकडून घेतले होते आणि त्यांचा परवाना सुद्धा आपण या ठिकाणी रद्द केलेला आहे। नाही, पाचपुतेताई हे आमच्या सदस्य आहेत आणि पाचपुतेताई सोशल वर्क मध्ये काम करणाऱ्या चांगल्या महिला आहेत, माझ्या त्या भगिनी आहेत आणि याच्या आधी सुद्धा त्यांनी आमच्या पाठीमागं खंबीरपणे उभे राहून चांगले चांगले उपक्रम या ठिकाणी राबवलेत। आमच्या शुभेच्छा आहेत की त्यांनी अशाच पद्धतीने या ठिकाणी चांगले नियोजन करून आणखी ज्या महिला राहतील, आज जरी नाही झालं तर उद्या सुद्धा आपण या ठिकाणी त्या महिलांचं या ठिकाणी आपण कार्ड काढणार आहेत। या ठिकाणी महिलांना बसण्याची व्यवस्था आहे, हॉल आहे, पावसा पाण्याची तर काही अडचण नाही, पिण्याची पाण्याची या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे। राजे ग्रुपच्या मार्फत आणि शोभाताईंच्या मार्फत या ठिकाणी सुंदर असं नियोजन चाललेलं आहे आणि माझं पुढच्या भविष्यासाठी शोभाताईंना या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा। नागरिकांना जो पाठपुरावा करत होतो म्हणजे ज्या लोकांचे अधिकचे पैसे गेले होते त्यासाठी आपण आंदोलन केलं होतं। एसटी महामंडळामध्ये आपण तशी तक्रार पण केलेली आणि त्यानंतर ज्या एजंटनी अधिकचे पैसे घेतले त्यांनी तसं कबूल केलं आणि त्यांच्यावरती कारवाई जर एसटी महामंडळ असेल ते करणार आहे आणि पुढील हे होणारच आहे। आणि त्याच माध्यमातून एसटी महामंडळाचे दर ठरवून दिलेत, त्या दरामध्येच आपण इथल्या नागरिकांना इथे कॅम्प आयोजित केलाय आणि त्याच दरामध्ये त्यांचं इथं कार्ड काढले जातील आणि आज जेवढे होतील तेवढे ते काढले जाणार आहेत, पण जे कोणी राहतील तर उद्याही आपण तो कॅम्प घेणार आहोत। किती नागरिकांनी आतापर्यंत नोंद केली? आतापर्यंत 280 नागरिकांची नोंद झालेली आहे, तरी अजून 100 एक तरी होण्याची शक्यता आहे, जास्त 100 पेक्षा जास्त होण्याची शक्यता आहे। नागरिकांनी शिस्तीचं पालन करावं आणि प्रत्येकाने नंबरनुसार आपलं हे करावं जेणेकरून इतरांना त्या गोष्टीचा त्रास होणार नाही आणि आपलं जे काम आहे ते अगदी नियोजित वेळेत आणि सुस्थिती म्हणजे काय म्हणतात त्याला व्यवस्थितपणे पार पडेल। फायदा व्हावा रक्कम ताई, तुमचं काय नाव आहे? संगीता बबन पाचपुते। तुम्ही कशासाठी आले? मतदान कार्ड याच्या एसटीचं कार्ड एसटीचे कार्ड सर, तुम्हाला कसं कळालं एसटीचं कार्ड इथं काढतात म्हणून? शोभाताईने सांगितलं। शोभाताईने सांगितलं, बरं। आता इथं ज्यावेळी तुम्ही सकाळी आले इथे किती पैसे घेतात? 200 रुपये। किती? 200 रुपये की 199 रुपये? 199। 199 रुपये। ताई, तुमचं काय नाव? माझं नाव मंदाकिनी सोनू पाचपुते। तुम्ही कुठे राहिला? आम्ही मळ्यात राहतो। मळ्यात? तुम्हाला कसं कळालं? मेसेज आला आम्हाला, मग माहिती पडलं का बाबा इकडे काढतात म्हणून एसटीचं कार्ड। आम्ही नारायणगावला गेलतो, तिथं सांगितलं मी काढलंय पण मिसेस आहे, ते बोलले गावात तुमच्या येणार आहे जाऊ, मेसेज आला मोबाईलवर। मग तुम्ही इकडे आले आणि पैसे किती घेतले? पैसे आपण 199 काय नियम आहे ते घेतात। अण्णा विठोबा पाचपुते। गावात या ठिकाणी एसटी महामंडळाचे काही काढतात कॅम्प घेतला जातोय,
किती पैसे घेतात? 199 रुपये, 200 रुपये, 200 रुपये. नियोजन केले की व्यवस्थित? हा नियोजन केले की व्यवस्थित? हा व्यवस्थित नियोजन आहे. हे कार्ड काढण्यासाठी नारायणगावला किंवा इतर ठिकाणी जायला लागत होतं. ताईंनी तुमच्या घरपोच या ठिकाणी सेवा दिली, काय सांगा? ते आमच्यासाठी चांगलं केलं त्यांनी. हा. नाव सांगू? लक्ष्मण दादा फुलसुंदर. तुमच्या गावात एस टी महामंडळाचा कॅम्पचं नियोजन शोभाताईंनी केलंय, काय शुभेच्छा? त्यांनी जे काम केले ना लय उत्कृष्ट काम केलेले, कारण गरीब लोकांसाठी किंवा काही अपंग लोक म्हणजे ज्यांना येता येत नाही त्यांच्यासाठी चांगलं काम केलेलं त्यांनी. पैसे किती झाले? 200 रुपये. सागर भाऊ, एस टी महामंडळ स्मार्ट कार्ड काढण्यासाठी आज आपल्या वडगाव मध्ये कॅम्प घेतला जातोय, काय सांगाल? शोभाताईंनी या कॅम्पचं नियोजन केलेलं आहे. आमच्या गावच्या सामाजिक कार्यकर्त्या तसेच मराठा सेवा महासंघाच्या महिला आघाडीच्या जुन्नर तालुक्याच्या अध्यक्षा आणि त्यांच्या शिक्षण व सामाजिक फाउंडेशन शोभाताई पाचपुते यांच्या वतीनं गावात हा कार्यक्रम राबवण्यात येत आहे. अतिशय दर्जेदार आणि उत्तम कार्यक्रम. याच्या आधी जे कार्यक्रम गावात झाले त्या कॅम्पमध्ये साधारणपणे माझ्या मते जुबेरभाई 200 का 250 300 रुपये घेण्यात आले. 250 रुपयाच्या आसपास पैसे घेण्यात आले होते. तर त्यावेळेस शोभाताईंनी जुबेरबाईंशी संपर्क साधला. जुबेरबाईंनी त्यावेळेस त्या याच्यावरती ऑब्जेक्शन घेतलं आणि एस टी महामंडळाच्या आगार प्रमुखांशी चर्चा केल्यानंतर असं निदर्शनास आलं की शासनाने आणि एस टी महामंडळाने जे यांना निर्देश लागू केलेले आहेत त्याच्यामध्ये हे जे कार्ड आहे हे अल्प दरात नागरिकांना प्रवास करता यावा म्हणून हे फक्त कार्ड 199 रुपयात ठेवलं होतं. इतर ठिकाणी जे 220 रुपये 250 300 काय रुपये ते लोकांचे एक्स्ट्रा गेलेले त्याच्या विरोधात राजे प्रतिष्ठानचे जुन्नर तालुक्याचे अध्यक्ष जुबेरभाई शेख असतील, आमच्या शोभाताई पाचपुते असतील, बाबा शेठ लांडगे असतील, अजयभाऊ भोर असतील किंवा गावातील इतर नागरिक असतील, यांनी थोडंसं शोभाताईंशी चर्चा केली. जुबेरबाईंबरोबर चर्चा करून आज हा कॅम्प म्हटलं आमच्या गावात ठेवायचा आहे. त्या दृष्टिकोनातून फक्त 199 रुपयात हा कॅम्प वडगावमध्ये शोभाताईंच्या मार्फत या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. त्याचा सगळ्या ग्रामस्थांनी या ठिकाणी फायदा घ्यायचा आहे आणि या गोष्टीचा जास्तीत जास्त लोकांशी हे करून पहिलं शेवटी मी राजे प्रतिष्ठानचे अध्यक्ष जुबेरभाई शेख असतील, आमचे मित्र विजूभाऊ घेगडे असतील, पत्रकार अशफाकभाई पटेल असतील, यांनी या विषयावरती आवाज उठवून आम्हाला जे सहकार्य केलं त्याबद्दल मी प्रथमतः अशफाकभाई असतील, जुबेरभाई असतील यांना मनापासून धन्यवाद देतो. या विषयावरती बाबा शेठ मत व्यक्त करतील. नंतर आपले पठण भाऊ असतील, इनामदार असतील. या इकडे या. मला काय सांगाल? यांना पण बोलायला आजला जो कॅम्प ठेवलाय एस टी महामंडळाच्या मार्फत शोभाताईंनी पुढाकार घेऊन अशफाकभाई यांच्या माध्यमातून आम्ही जी मागणी केली आणि त्या मागणीला त्यांनी मान्यता देऊन वडगावमध्ये जो कॅम्प घेतलाय अतिशय मोठ्या प्रमाणात लोकांनी महिला मंडळाने प्रतिसाद दिलाय आणि जवळजवळ आता 300-325 नावं झाल्यात. जरी आजला जरी नाही कॅम्प झाला पूर्ण तरी उद्याला पण आम्हाला थोडं सहकार्य करून मदत करावी एवढीच विनंती. पण अतिशय सुंदर शोभाताईच्या माध्यमातून चांगला कार्यक्रम हो जास्त पैसे घेतले गेले पण शोभाताईंना मी थोडीशी मागणी करून 199 रुपयामध्ये त्यांनी एकदम सुंदर असं काम केलेलं आहे. त्यांना पण खूप खूप शुभेच्छा. अशफाकभाईंना पण धन्यवाद. अत्यंत सामाजिक म्हणतो जे आपण समाजाला देणदार लागतो या भूमिकेतून आमचे शोभाताई पाचपुते यांनी चांगला उपक्रम राबवला. त्या ठिकाणी आमचे जुबेरभाई असतील, अशफाकभाई असतील, दैतुरे साहेब असन, बाबाजी शेठ लांडगे या ठिकाणी उपस्थित आहे. तरी म्हणजे आपण जे म्हणतो जे वयस्कर मंडळी आहे त्यांना येण्याचा जो प्रवासामध्ये त्रास होतो, आता इथून समजा नारायणगावमध्ये जाणं येणं वेळ घालणे, तर त्या स्वरूपात आज स्थानिक लेवलला वडगाव कांदळीमध्ये जो उपक्रम राबवला अत्यंत महत्वाची या ठिकाणी एक म्हणजे आपण म्हणतो उपक्रम राबवलाय. त्यासाठी ग्रामस्थांचा आणि जे शोभाताई पाचपुते यांनी जो उपक्रम राबवला त्यांचा मी धन्यवाद देतो. आज जे एस टी महामंडळाचा लोकांची जी गैरसोय होती ती संपूर्ण दूर केली शोभाताईंनी. ते एकदम चांगलं काम केलेलं आहे.
त्यांना खूप खूप धन्यवाद. शुबीरभाई शेख, अशफाक भाई पटेल, विजू भाऊ घेगडे आदी मंडळी सर्वांनी सहकार्य केलं. प्रत्येक माणसाला नारंगावला जायचं, दिवस एक दिवस जातोय, तिथं लाईन लावायची, सगळ्यांचा वेळ व्यर्थ जातोय. तो सगळा वेळ वाचला, त्यामुळे सर्व ग्रामस्थांतर्फे आभार. आणि कसं आहे, पंढरीची वारी आहे माझ्या घरी या युक्तीप्रमाणे आज पंढरपूरची वारी आहे, तरी पण ही जनसेवा हीच ईश्वर सेवा समजून यांनी जे कार्य केले शोभाताईंनी, त्यांना खूप खूप मनापासून धन्यवाद. ज्येष्ठ नागरिक आहात, ही सोय तुम्हाला गावात उपलब्ध करून दिली, काय सांगाल? आज हे वडगाव कांदळे येथे या शोभाताई पाचपुते यांनी आमच्या वयस्कर माणसांसाठी अतिशय प्रामाणिक आणि व्यवस्थित कमी दरामध्ये हे कार्ड सर्वांना काढून दिलेलं आहे. तरी त्यांचे आम्ही खूप आभारी आहोत.